अरे झाला की नाश्ता गिष्टा काही अन्न मले भूक लागली का कधी आणता बे एवढ्या खाऊ ना करत जाऊ हा बसल्या बसल्या एवढं लागते खायला हा उठले सुटले द्या लागते करून हे कर ते कर आणि असं तसं चालत बी नाही अरे दुनियात चवना तोंडाले हो ना करतो म्हणजे तू खाऊ घालणं जीवार आलं का मला का रे हो खाऊ घालणं जीवार आलं का माया तुम्हाला खाऊ घालणं नाही जीवार आलं मला काम धंदा करा लागते बा उठले सुटले की हे कर ते कर मटन मासोई काय राजा माई जीवार येते राजा एवढं ना करत जाऊन तुम्ही मी काही बाई नाही बा तुम्हाला खाऊ घालेले हे कर ते कर जास्त नाटकं करून राहिला आता म्हणजे माझ्या खाणे काढून राहिला तुम्हाला खाऊ घालणं जीवार आलं समजा आहे की तो माझी इस्टेट भडवीच्या तू खाऊन राहिला आणि मला म्हणतं तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे खायला असं नाही ना बापा मी खाले म्हणू तसं मी तुम्ही म्हटलं तर आम्ही करून देतो तुम्हाला पण तुम्ही जास्तच किरकिर लावत राहतात मागं घेणं दे ना सकाळ झाले की तुम्हाला पाहिजे बापा जरा एक शांतता ठेवत जा घरीच बसेल असताना काही काम धंदा काही नाही ना भाजीच्या दोऱ्यात तोडणार ना तुम्हाला तू घनगडी मुळाच लागेल मला त्या का भरशावर आहे का मी आता आणतो लग्न करतो मी डायरेक्ट बुडी आणतो त्या उरात स्वयंपाक मला खाऊ घालणं जीवार येते का तुझ्या थांब ना बघ तो टिचून आणतो बुडी आणतो करून डायरेक्ट लग्न करतो हा घडी आता या वयात आले फालतू बदनामी करून राहिले घेणं देणं लग्न करतो कोण देते आता मस्तात गौऱ्या गेल्यानं हाय अजून आशा लग्न करायची असं वाटतं मला भेटत नाही वाटते 5 एकर वावर आहे बघ कोणी देते मले तू नको सांगू मले तुझ्या नाकाठीतून बुडी नाही आणली तर मग म्हणले का खाया पियाचा त्रास आहे सारा हे नाही करून देत ते नाही करू देत खाले बट्टा लावून घेऊन राहिले घेणं देणं मला तोंड टाकायला जागा ठेवा ना गावात कसं मा लग्न राहिलं तुम्हीच लग्न करून राहिलं वय वय करून राहिले का जास्त फट्टा नाही बाबा तुझी बायको आली तर मला उपाशीच मारायला लागेल तूच तर मला उपाशी मारून राहिला काही खायचं म्हटलं की अंगावर येतं धावून जसं की मारायला पाहायचं तुला असं वाटतं आपल्याच भरोशावर आहे बुड्डा नाही ना गड्या तुझ्या भरोशावर नाही मी असं करत ना आपलं वय का आपण करून का राहिलो या वाद जरासं चूप बसलं पाहिजे माणसानं एवढं फळफळ नाही गेलं पाहिजे ना एवढं सटसट करून राहिले तुम्ही लग्न करायवर गेले तू सटसट करून राहिला जास्त मला खाऊ नाही घालत ना तू मी सांगितलं ते कधी आणलं का तू ना कधी बी हिट करत राहायचं इस्टेट साया माई खातं आता नाकात मोती नेत माय लग्न करतो बा दुसरं इस्टेट तर एवढे आहे की भलते दाटेला आपल्या घरी 200-400 एकर वावर आहे 2-4 हवेल्या बंगले छायाचा कुडा घरात राहून जिंदगी चालली अटीसा इस्टेट बोंबलते बुड्या लग्न करू दे होईन थंडा मग लग्न झाल्या बुडीने लाता मारायला पाहिजे त्या बुड्याच्या कंबळल्या मग समजते कसं आहे लग्न करणं तर बरी घरात किराणा आहे ना गहू आहेत ना ह्याना लागतात गहू तर जराशे खायत म्हणा आता पण कसं आता नवे गहू निघतील तर कसं 50 किलो घेऊन या जाबा मग पुरतील आपल्याला कसं डबल आणायचं काम नाही मग तेच ते पाय तुम्ही शांताराम भाऊचा गहू निघला की मागतो शांताराम भाऊले क्विंटल एक भर गहू मग कसं आपलं निघून जाते दिवस आहे की नाही 5 लागतील हे 30 किलोचं कट्ट काही पुरत नाही बाबा कधी संपते तर काही माहिती होत नाही हे तरी पुरवती येतात हो पाहतो मी पाहतो का तुमची माय कोण कुरकुर करते मानावानं बोट मोडते बाबा याजवळ मी काय केलं आता मी का तुमच्या मागे लागून आली काय सांगा ना तुम्ही ते बुडी बापा येतात फिरते लगे काही माहिती सांगते बा बायाले सांगा आता त्या बुडीले तेच सवय आहे तू जाऊ दे ना आपण सोडेल आणि त्याचा पिच्छा त्याचं काही खाऊन राहिलो का आपण पाहून राहिलो का काही ते आपल्याकडे पाहून राहिले काही आपण त्या इस्टेटवर मुतेला धार मारायला म्या त्याचा विचारच न करत जाऊ ते काही म्हण फक्त तू आता अभ्यास करणं चालू ठेव तू कसं सरकारी नोकरी लागली बाई मग बरोबर त्याच्या तोंडाला बूस लागते बोलायचं कामच नाही आपल्या कामानं आपण दाखवा काय करू शकतो आपण तर पण मग कसं गावात चिवचिव केलं की खराब वाटते ना ते बुडी की तुमची गावात सांगते बायाले पण त्या बाया माझ्याजवळ सांगतात मग मला खराब नाही वाटत काय सांगा तुम्ही खराब नाही वाटत का मला तू काही टेन्शन घेऊ नको बा एवढं काही डोक्याला ताप नको लावत जो तो लोक म्हणत राहत असतात लोक घड्याळ चालू देत नाहीत पायी चालू देत नाही आपण आपल्या मनान गेलं ना आपल्या मनान राहू आपण लोकांचं काय घेणं देणं आपल्याला मी तुला पुरी परमिशन दिलाय ना काय करायचं काय नाही करायचं डोक्याला ताप नाही यायचा लोकांचा चुलीत जावं तिकडे आपल्याला काय घेणं देणं द्यायचं बरं तुम्हाला चिंता बापा भानू काही मी आता लक्ष देत नाही बापा कोणावर माया अभ्यास आणि बस घर म्हणत ना पुस्तक आणायला लागतात कोणते आणले का तुला आणले का देऊ का पैसे नाही तर मग नाही आता काही आणायच लागत आणले मी ना मैत्रीण जोडून तिच्याजवळ बी होते आणि पडेलच होते मग कसं तिला म्हटलं देवा मला मीच वाचतो मग तिने दिले मला
काही आणायचं काम नाही आता बाहेरून. पैसे काही खर्च करायचं काम नाही. बरं हा हा चाल मग मी येतो. कामाला जा तुम्ही. हा शांताराम भाऊ वाट पाहत असतील. हो हो भानू ये. पण असे कसे उदळ कामं नको करत जाऊ बरं. हा हलके फुलके कामं करत जाय. हो ना ते हलके फलकेच कामं करतो. हा हा येतो मग मी. करणं स्वयंपाक गिपाक करणं. मला भूक लागली बुवा. हा कर बुवा लवकर. उदासाला दिवस नाही निघला ना. 7 नाही वाजले अजून. लागली भूक. कुकडे उपायते तुमचं एवढं. हा होय माना ना बापा. बुढे पाडे तर निरा किती 12 आणि 1 आणि 2 वाजता जेवण करतात बा. तुमचं तर निराळीच गोष्ट आहे बापा. तुम्हाला 8 नाही वाजत तर खायला पाहिजे. करून देणार की नाही हे सांग तू. मला छानपणा नको शिकू. हे जेव्हा वाजता भूक लागते ते जेव्हा वाजता भूक लागते. कमाई माई आहे. तुला फक्त करून खाऊ घाललाय. जास्त तूही शिल्लक चालतं काय. लोक करूनच देत आली की नाही. आता काय नवं बापा करूनच द्या लागेल. काल बोलून राहिली मग तू. मुकड्यान तू हे काम करत जाय ना. आता हे करून देणार मग हे करून देणार. आणि तू हे काही ऐकत नाही घ्या आपण. शेंडा बुडू कसं अवकाशीत राहत जाय जराशी. बस बस आपल्या बसाल कुठे टाइम आहे भाऊ. चाल तू. हा मला बुडी पाहिना भाऊ. संबंध पाहायला जाऊ. चाल. हा लग्न करतो रे बा मी. काही पुरत नाही हे. हा दुसऱ्या भरोशा. दात नाही राहिले बापा आपल्या. आणि लग्न करायला चालले फक्त या वयात. काय करा काय नाही याचं तर भान असायला पाहिजे की नाही. या वयात कुटके मागू गावात. हा करून खाऊ घालायला कोणी तयार नाही मले. तो माझ्या झाबऱ्या ना तू हातात वर करते. मारायलाच पाहिजे मले. म्हणते तुला खायलाच पाहिजे म्हणते चवना. हा काय करता त्याच्या भरोशा. झटकन लग्न करून टाकतो. कशी बापा अर्धी भाकर करत जाईन ते. थापत थुपत जाईन. खात पेत जाऊ मस्त. गड्या मला कोणता चवना पाहिजे सांग ना तू. हा आता तुम्हाला लहानपणापासून पण राहिला. असं कुठे मनावर घेऊन राहिले बुढे बा तुम्ही. हा पण या वयात लग्न नका करू बा तुम्ही. सोबत नाही ते. नाताचं लग्न राहिले बापा. नाताच्या अगोदर का तुम्हीच करता का. आणि तुम्ही लग्न केलं की नाताला कोण दिन बा पोरगी मग. हा कोण दिन लग्न होईल का त्याचं मग. तुला काही समजत नाही ना. भादर भादर करतो नुसता. तो काय कात कुटके मागेन का. कोणी खाऊ घालत नाही त्याला भाकरचं. तो ना तू वाट आडवास कुदते मारायला पाहिजे त्याले. सारे गड्या चाल. तुले पाहतो बा एखादी बुडी. कसं लग्न कसंही झालं तर भाकर तरी खाऊ घालीन तुले. आता माझी बुडी आहे तर पाय बरं. मला काय टेन्शन आहे का. सकाळी पोहे खाऊ घालते. 11 वाजता जेवण येते. 2 वाजता चहा होते. संध्याकाळी डबल जेवण चांगलं टाप टिप. पण आपल्याला आहे का कोणापुढे हात पसरायची गोरं. पण बुडी गेली की हाल होतीन रे गडा माय पण. म्हणून राहिलो मी. पाय बा चाल बा बुडी पाहू आपण एखादी. हा दे मामा लग्न करून झटकनी. आपल्याला तसं काही जमत नाही बा. कोणाच्या हाती कधी लोक मरतं. अव तुम्ही या बुड्याच्या काऊन नांदी लागून राहिले बापा. पोरगी गिरगी नका पाहू त्या बुड्याले. संबंध गाव हसीन ना. काय म्हणेन गाव. बुडा लग्न करून राहिला ना तू तसाच तसा. हे म्हणेन गाव ते म्हणेन का. गाव येऊन राहिला त्याला भाकर खाऊ घालायले. तो ना तुझा हात वर करते. खाऊ नाही घालत त्याला भाकर. पाहिजे कसा सुकडा बोंबील झाला तर एखादी बुडी भेटली लग्न झालं तर कशी मी विचारी खाऊ पिऊ तरी घालीन त्याले. चाल बा काही गप्पा मार नको. चालणं पाय नाही ना आपल्याला संबंध पहिले. बा चाल. आता हे डंगर किती इतरावला. आता या बुड्याले लग्न करायला पाहिजे. बायको पाहिजे बायको. आणि त्या बुड्या बरोबर हे आमचं डंगर बिलय तू येऊन राहिलं. म्हणजे पोरगीच देतो तुला आता करून. बुडीच देतो करून. सांगा आता काय घ्यायचं. ते बापा वर कली का आता. काय करतात बुडे काय माहित बापा. आता आणते का बुडी आता. आता तू आहे की नाही या बकरीला कुटार असता. आजच्या दिवस काही नेऊ नको चारायला. आणि मसाल्याला कुटार टाकून देतो. पाणी गिनी पाजून देतो. आपला कसा आज हरभरा काढणार आणि उद्या कसं गहू काढणार. तर कसं आपल्याला कसं माणूस पाहिजेच. कोथळ्या मोतळ्या शिवा लागतात. धरा मरा लागतात ना. नंतर मग गहू काढून राहिले का. पहिले जा बरं बा क्विंटल भर गहू. हा घरी काही नाही बा खायले. अरे तुला कोणा नाही म्हटलं. क्विंटल सांगून 2 क्विंटल ने गहू. आता तुझ्या लग्नाला गहू नाही लागतील का 50-60 किलो. 2-2.5 क्विंटल गहू घेऊन जाय तुम्हाला. लग्नाचं पुढचे पुढे पाहू बापा. माझं कुठे पैशात तुम्हाला द्यायले. क्विंटल भरत देता बापा. कुठून देऊ मी. हेच तर फेडता फेडता नाकी न येऊन राहिलं. मनाकात दम येऊन राहिला. हे कोण पैसे मागतले. पैसे दे म्हटलं काय मी तुले घेऊन जात होतो त्या पोरीसाठी. आम्ही ते मसाळा गिसाळा पाचतो. मग अजून तुम्ही मा बोखांडीवर कुचसाल. कार अजून नाही आला अजून नाही आला. ते कामं राहिले माय पडे. लवकर कर. दाना आपल्याला वावरात. भाऊ अरे गडा काय म्हणतो. माझ्या मा आबाल समजून सांगा ना बा. तो बुडा लग्न करायला चालला बा. कोणती बुडी आणतो म्हणते बा. घरात घालतो म्हणते बा. काय आहे काय तर ते निपटा बा. काय तर त्या बुड्याला समजून सांगा तुम्ही. का हे जर नवीनच आफत आहे बा. हे बुडे काही नाही आणतातच गड्या. आता लग्न काय करावं लागते या वयात. मसनात गवऱ्या गेल्या ना बाबा. एक पाय किडीवर आहे एक पाय घरात आहे. काय बा कसंच काय करा यायचं. हा बुडा एवढा सटसट करू राहिला. या बुड्याला बायको पाहिजे. जवान पोरे बसाना
त्याला भेटून नाही राहिले राजा आणि हे बुडे लग्न करून राहिलं. काही रोग गेला राजा हे बुड्याचं. राजा शांताराम भाऊ सांगू सांगू मी थकलो राजा बुड्याले. बुडा ऐकतच नाही, म्हणते बा तुला आजी आणतो म्हणते मी. हा तू मला खाऊच नाही घालत म्हणते. सांगा आता मी काही बी खाऊ घालतो बा. सोन्याचा घास आणतो बुड्यासाठी. मी नाही खात, हॉटेलीत गेलो तर, पण त्या बुड्याला पहिले आणतो. पण आता म्हणते तू खाऊ नाही घालत, मी बायकोच आणतो म्हणते करून. आता काय डोकं झोळा काय मी बुड्याला काय समजून सांगू रे बा. मापेक्षा लय मोठा आहे तो बुडा. हा आणि समजून सांगून बी त्या आबा काही ऐकत नाही भाऊ. त्याच्या हेकड बुडा आहे ते, जसं मनात वाटेन तसंच करते ते. शांताराम भाऊ एवढा बुडा सटसट करून आला, एवढा या वयात वय वय करते या बुड्याचा. हा या वयात काय गरज आहे का लग्न करायची? काही गरज नाही ना बा. तेव्हा जुनं खायला आहे ना, वय वय तर करणार आहे ना. तमाशे गाजवले त्याही ना. हा लुगड्यात सारी इस्टेट गमवली ना, तरी काही जायला सुचत नाही. अजून त्या बुड्याला बुडी पाहिजेच. हा जुनं गिनं जाऊ दे, आता नवीन काय करते ते बुडं पा. माही लाद जाईन सारी पाच खेळ्यात. हा तोंड दाखवायला जागा नाही राहणार. हा झाबऱ्याच्या आबान काय केलं? हा ताजी आणली झाबऱ्याला. सांगा आता या वयात काय म्हणी. हा तू तू करतील बा सारे लोक मावर. त्या बुड्याला समजून सांगणं म्हणजे डोकं आपला लागते. तो बुडा जरासं काय ऐकत नाही कोणाचं. हा आणि तो मोठा असेल ना सोबत. हा आता दोघांची जोडी तर आहेच ना बापा. हा ते मरते दमतक जोडी आहे. दोस्तांना सुट्टे का द्यायचा. त्या बुड्यानंच काही नाही त्या फेट्याला बुड्यानं कार्यक्रम केला महाबाजा. त्यानंच दिलं शिन बैकून तू वेगळा असं तू वेगळा असा सुटला तू बंबीला सारखा दिसून राहिला. त्या बुड्यानं वारं भरलं शिन. हा त्या बुड्याला कसं बुड्या खाऊ पिऊ घालते मस्त. हा या बुड्याला वाटलं शिन आपल्याला असंच पाहिजे म्हणून तर हा महाबा लग्नाला थै करून राहिला. चाल काय तर पाहू बा. चाल बा तू ये पट्टो बापा पहिले. तर भाऊ आपला हरभरा राहिला ना त्या काळाचा. चाला वावरात जा लागते ना आपल्याला. बरं गड्या आज हरभरा काढणं आज नाही जमत गड्या. हा उद्या भाऊ उद्या बापा. आजच चला नाही मग उद्या म्हणसान तर आजी घरी. हे बुड्याचं काय खरं बाबा. एखादी बुडी बुडी पाहायला असेल तर काय करता गड्या. आता नाही जमत ना, उद्या पाहू ना. तुम्ही काही कामाची नाही बा. हा मला राजा आम्हालाच पाहा लागेन आता. थांब ना थांब ना, उद्या पाहू ना काय. उद्या जाऊ द्या मुताच्या शेंडी. हा तो बुडा लग्न करून करू द्या शाळेचा. आपला हरभरा राहिला तिकडे काढायला. चला बा पटपट चाल बा. पटपट पाय उचल. हाव ना बा हाव ना. एवढी घाई नको करून तू बुडी भेटते ना. एवढा काय तू टेन्शन घेऊन राहिला कडा. हा आपल्या जोईचे आहेत ते जोईचे संबंध. ते बुडी करते तुझ्या बरोबर लोक. टेन्शन नको घेऊ तू. आलेले काढून आरोची जोडी. हा काय आहे हिचं? बा कुठे चालले? कुठे जा तुले काय करायला लागते बी. हा माझा सारखा गेला का आडवा. आम्ही एक ते शुभ काम करायला चाललो. आता गावातलं काम आई चाललं बुडे बा. काय म्हणता कुठे चालले तुम्ही? मावशीला पाहायला चाललं भाऊ. हो मला पाहिजे बायको. हा आहे का तुम्ही मावशी सांग. हा अशीन तर झमकून टाकू आपण लगन. कसं मी त्या मावसा दलाल कणी उतरले का बेकारच नांदा बा बुड्याचा. पाहू शिवलाल भाऊ कसा आहे तर. आपल्या जाय बुड्डी. हा लागत सांगा आपण देतो संबंध करून. हा पाहिजे का. अबे शिवल्या तू तर तोंड नाही पाहत रे बा. तू काय खरा आहे बाबा. गड्ड्यात घालशील तू मले. सांगा माझं पोरगी आहे मी सांगून राहिलो तर त्यातली नकार देणं. हा अरे चला मी देतो झमकून तुमचं. उघड्या सारे बापा या शिवल्या नांदा को लागू बापा. हा माहिती आहे तुला कसं आहे. मलेच नाही झाला तुले होईन का. हा काही बुडी फुडी पाहत नाही. हा आपल्याला घालून गड्ड्यातल्या का. ते बा तू याच ठेव बापा. आमच्या लय संबंध आहे. तू नको टेन्शन घेऊ आमचं. बा बुड्याचं लय सोय सोय करून राहिला रे. हा बुडा काय फन करून राहिला गडी. हा लग्न करतो म्हणते या वया. हा नक्की गड्या झाबऱ्याला भाऊ करते गडा तयार. काही खरं नाही बा. नाताच लग्न राहिलं करायचं पण आबाच ना लग्न करून राहिला बा. एक बुडी कमला बुडी आहे राजा शिवलाल भाऊ. जमते द्यायचं दोघायचं बी. हा तिले कोणी वागवत नाही आणि या बुड्याची तसंच रणक काम आहे. देता का झंपून सांगा तुम्ही. हा कमला बुडी आहे. अरे बाबा आपल्या जो लय बुडी आहे पण हा बुडा आपला ऐकते का बाबा. आपल्या तर सावलीत उभा नाही राहायचा. आता पाहिलं नाही कसा बोलला तर कोरून कारून. नाही ते मी न सांगितलं तर मेळ नाही. तू जाय तू सांग त्या बुड्याला जाय होय. काय हो त्या बुडीले कोण आहे कमला बुडीले. आणि कधी वायाची बिचारीचे खाय पियाचे बांध्यात. बरं आहे मग केले एक सोबती जाऊ का सांगू गाव शिवलाल भाऊ. जाई ना मग काठी वाट पाहून राहिला. जाय होय त्या बुडी आहे मागेन सांग असं आहे म्हणा. एक बुडी आहे म्हणा करता का लोगन. बरोबर आता जा तुम्ही. बुडा लोगन करते रे गळा. काय खरं नाही आता. करू दे ना बापा करू दे. या वयात असं लेकरं बापा झाले आपल्याला पाहायला भेटतील. समजीन तसं आपल्याला होतात की नाही होत या वयात.